Hello everyone. Today we are going to study about non-deterministic finite automata. In last lecture we study about the deterministic finite automata. Then the another most important type of finite automata is non-deterministic finite automata. There are two types of finite automata, deterministic and non-deterministic. So deterministic finite automata is studied in last lecture. So we are study about non-deterministic finite automata. So in NDFA, for a particular input symbol, the machine can move to any combination of the states in the machine. In other words, the exact state to which the machine moves cannot be determined. Hence, it is called non-deterministic automaton. As it has finite number of states, the machine is called non-deterministic finite automata or a non-deterministic finite machine. Okay, so we study about the differences between DFA and NDFA in the next point. So about related to the NDFA, there are multiple combination of states for the particular input symbol. So it is called as non-deterministic. म्हणजेच काय तर NDFA मध्ये काय असतं तर याच्यामध्ये एखादा जर इनपुट सिम्बॉल असेल तर त्याला मल्टिपल कॉम्बिनेशन ऑफ स्टेट्स असू शकतात किंवा त्याचे जे काही मुवमेंट आहे ते एकापेक्षा जास्त स्टेटला जाऊ शकतं. त्यामुळे ते नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा असतो. DFA मध्ये म्हणजे डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा मध्ये काय असतं तर इनपुट सिम्बॉल एक असेल तर त्याच्यामध्ये त्याची जी मूव्ह होणारी नेक्स्ट स्टेट असेल ती एकच असते. फॉर एक्झाम्पल इथं बघू शकता याच्यामध्ये या डायग्राम मध्ये बघू शकता याचं एचं जे इनपुट सिम्बॉल आहे 0 आणि 1 याच्यासाठी फक्त पर्टिक्युलरली एकच स्टेट अलोकेट होते. म्हणजे एचं जे 0 इनपुट आहे त्याच्यासाठी ही एकच स्टेट दिलेली आहे. मग ती स्वतःची स्टेट असेल तरी चालतं याच्यामध्ये. आणि 1 या इनपुट सिम्बॉल साठी बी ही स्टेट आहे. म्हणजे आता बी साठी बघा याच्यासाठी सुद्धा 0 आणि 1 या प्रत्येकासाठी एकच स्टेट अलोकेट करून दिलेली आहे किंवा त्याची जी काही मुवमेंट होते ती एक पर्टिक्युलर फक्त एकच स्टेट असू शकते. पण NDFA मध्ये असं नाहीये. याच्यामध्ये आपण मल्टिपल टाइम्स 0 स्टेट्स दाखवू शकतो किंवा मल्टिपल टाइम्स 1 साठी आपण दुसरा स्टेट्स दाखवू शकतो. आणि त्याच्यामुळे त्याला NDFA असं कॉल केलं जातं. दॅट इज नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. ओके, देन we move towards the formal definition of an NDFA. फॉर्मल डेफिनेशन काय बघायचे आहे काय आहे ती बघायची आहे आपल्याला NDFA मध्ये. And NDFA can be represented by a phi tuple which is Q summation delta Q0 and F. These tuples are same just like DFA. हे DFA सारखे सेम आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा phi tuples यूज केले जातात. त्याच्यामध्ये Q हा आहे finite set of states. That means all the states that are included in the NDFA. Then summation is a finite set of symbol called the alphabets. That means the alphabets that are used to show the input symbols. Okay, that is summation. The next one is delta. Delta is the transition function where delta into summation which is equal to 2 raised to q. म्हणजे हे डेल्टा हे काय आहे तर ट्रान्झिशन फंक्शन्स आहे की जे तुम्हाला ट्रान्झिशन टेबल मध्ये तुम्हाला शो केलं जातं. देन आता याच्यामध्ये 2 raised to q काय आहे हे तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे. हिअर द पॉवर सेट ऑफ q has been taken because in case of NDFA from a state transitions occur to any combination of q states. म्हणजे याच्यामधलं जे काही ट्रान्झिशन्स त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहेत ते क्यू या स्टेट्सचं कोणतंही कॉम्बिनेशन असू शकतो पण ते पॉवर सेट ऑफ क्यू असलं पाहिजे. ओके, सपोज याच्यामध्ये जर फायनाइट सेटच्या स्टेट्स क्यू मध्ये जर 4 असतील तर त्याच्यामध्ये आपण किती घेऊ शकतो तर 2 raised to 4 एवढे ट्रान्झिशन्स आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. हा त्याचा मिनिंग आहे. त्याच्यानंतर आहे Q0. Q0 इज द इनिशियल स्टेट फ्रॉम वेअर एनी इनपुट इज प्रोसेस्ड. That means the initial state where the NDFA starts. NDFA is also called as NFA. And F is a set of final state. आणि F ही काय आहे तर फायनल स्टेट आहे की जिथे NFA काय होणार आहे स्टॉप होणार आहे. ओके, देन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इज सेम ॲज DFA. DFA सारखं सेम आहे. याच्यामध्ये जे व्हर्टायसेस असतात त्या स्टेट्सने डिनोट केल्या जातात. जे आर्क्स आहेत
लेबल ते इनपुट अल्फाबेट्स असतात. त्याच्यानंतर इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. Okay, so we are study about the example of NFA. So these are the four tuples, which is Q, which contains the states Q0, Q1 and Q2. याच्यामध्ये या स्टेट्स आहेत Q0, Q1, Q2. त्याच्यानंतर समेशन म्हणजे इनपुट सिम्बॉल्स कोणते आहेत तर 0 and 1. नेक्स्ट वन Q0 is the initial state and F is the final state. आता याच्यामध्ये या साईडला जे लेफ्ट साईडला दिसतात म्हणजे जे टपल्सचे नोटेशन्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी हे यूज करावे लागतात. आणि याच्यामध्ये ह्या ज्या काही स्टेट्स आहेत Q0, Q1, Q2 असेल, 0, 1 असेल किंवा इनिशियल स्टेट, फायनल स्टेट, तर याच्यामध्ये हे आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचं घेऊ शकतो. म्हणजे क्यू मध्ये जर मला म्हणजे स्टेट्सची नावं ABC घ्यायची असतील तर ती मी घेऊ शकते याच्यामध्ये. तर आता याच्यावरून बघा आपण NFA ड्रॉ केलेला आहे. आता DFA आणि NFA मध्ये काय फरक असेल ते तुम्ही डायग्राम वरून बघू शकता. तर याच्यामध्ये बघा सेम ॲज DFA इथे 3 स्टेट्स ड्रॉ केलेले आहेत. आता इथं 3च का घेतलेले आहेत तर इथं Q या सेटमध्ये दिलेलं आहे की आपल्या NFA मध्ये किंवा तुम्ही जो NFA ड्रॉ करणार आहे त्याच्यामध्ये किती स्टेट्स असणार आहेत. तर आता याच्यामध्ये Q मध्ये 3 स्टेट्स दिलेले आहेत. सो we are using only the 3 states that are included in the set Q. Okay, then the states are Q0, Q1 and Q2. Okay, then summation means input symbols that are used in the particular NFA. Okay, then Q0 is the initial state. So initial state is Q0. So we are drawing here the arrow for that particular circle, and it is denoted as a initial state. And F is a final state, which is Q2. Q2 ही फायनल स्टेट आहे म्हणून आपण त्याला डबल सर्कल केलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम्स दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा Q0 या स्टेट पासून 0 हे इनपुट कुठे कुठे गेलेलं आहे तर फॉर दॅट पर्टिक्युलर Q0 and it also goes towards the Q1 state. इथे तुम्हाला दिसत असेल 0,1. ऍट अ टाइम आपल्याला एकाच स्टेटला जर एकापेक्षा जास्ती इनपुट दाखवायचे असतील तर आपण ते कॉमाने सेपरेट करू शकतो. तर याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे तर 0 and 1 म्हणजे Q0 या सेटचे दोन्हीही इनपुट सिम्बॉल 0 and 1 हे Q1 स्टेटला गेलेलं आहे. त्यामुळे आपण ते एकाच ठिकाणी दाखवलेले आहेत 0,1. आता याच्यामध्ये बघा तुम्ही Q0चा 0 हा सिम्बॉल कुठे जातो तर Q0 या स्टेटला सुद्धा जातो आणि Q1 या स्टेटला सुद्धा जातो. पण NFA मध्ये तसं नाहीये. तर प्रत्येक पर्टिक्युलर स्टेटला आपण एकच सिम्बॉल देतो आणि एकच त्याची पर्टिक्युलर स्टेट असते. तर आता ह्याच्यामध्ये 0च्या मल्टिपल स्टेट्स होतात म्हणजे Q0 ही पण होते आणि Q1 पण होते. आता Q1 स्टेटचं इनपुट सिम्बॉल बघा 0 कुठं गेलेलं आहे Q2 ला गेलेलं आहे आणि Q1चं हे 1 सिम्बॉल Q0 गेलेलं आहे. Then next state is Q2. Q2's 0 input symbol goes towards Q2 and Q2's 1 symbol goes towards to Q2 and Q1. म्हणजे Q2चं हे सुद्धा 1 हा इनपुट सिम्बॉल आहे हा रिपीट झालेला आहे तो Q2 ला येतो आणि Q1 ला जातो. तर this is the difference between the particular NFA and DFA. That means we get the multiple states for that particular input symbol. आता यावरून ट्रान्झिशन टेबल आपण बघू शकतो इथे. आता याच्यामध्ये 3 स्टेट्स आहेत, 3 कॉलम करायचे आहेत, प्रेझेंट स्टेट, इनपुट सिम्बॉल अँड अनदर इनपुट सिम्बॉल. ओके, आता याच्यामध्ये बघू शकतो आपण DFA मध्ये काय होतं. नेक्स्ट स्टेट फॉर इनपुट फर्स्ट अँड इनपुट सेकंड, प्रेझेंट स्टेट. आता याच्यामध्ये बघू शकतो की याच्यामध्ये प्रत्येक इनपुट सिम्बॉल आहे तर एकच स्टेट दिसते आपल्याला. पण NFA मध्ये तसं नाहीये. NFA मध्ये तुम्हाला मल्टिपल स्टेट्स बघायला मिळतील. याच्यामध्ये बघा फर्स्ट सिम्बॉल इज Q0 इज इनिशियल स्टेट, देन इनपुट सिम्बॉल 0. आता तुम्हाला हे फाइंड आउट करायचे पर्टिक्युलर डायग्राम वरून की त्याचे नेक्स्ट स्टेट्स कोणते असणार आहेत. Q0चा 0 हा सिम्बॉल कुठे जातो तर Q0 ला जातो आणि 1 ला जातो. दॅट्स वाय इट इज रिटन ॲज Q0, Q1. Then next state for input 1. Input 1 is going towards Q1. So Q1. Okay.
देन नेक्स्ट वन Q1. Q1चं जे 0 सिम्बॉल आहे जातं ते Q2 ला आणि Q1चा 1 हा सिम्बॉल जातो Q0 ला. लास्ट वन final state Q2 having the next state for input 0 is Q2 and the next state for input 1 is Q2 and Q1. Okay, that is Q1 Q2. तर या टाइप मध्ये आपल्याला नेक्स्ट स्टेट्स असतील फॉर पर्टिक्युलर इनपुट्स त्या मल्टिपल असू शकतात NFA मध्ये. ओके, दिस इज द सिंपल एक्झाम्पल ऑफ NFA which is having 5 tuples Q summation Q0 F, or in the replacement of transition it contains the transition diagram. So we can find out the particular diagram, or from the diagram we are finding transition table and another tuples. So the next example is later non-deterministic finite automata which is having the states Q summation Q0 and F. Q means the set of states, summation means input symbols, Q0 is the initial state and F is the final state. Final state is C, initial state is A. Then the transition function delta is shown in table which contains present state, then next state for input 0, next state for input 1. And by using these transition functions, we are going to draw the diagram. So this is the state C, which is not written here, A, B and C. So we are firstly draw these states A, B and C. Then here you give the initial state Q0. That means I am drawing here initial state A. Okay. Then final state is C. So here C is the final state which is written in double circle. That is also called as concentric circle. Then summation input symbols. Okay. And by using that input symbols we are drawing the NFA. First of all, first take the inputs of the states A. Okay. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ए या इनपुट स्टेट ए या स्टेट्सचं पर्टिक्युलर इनपुट्स कन्सिडर करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये बघा 0 या पर्टिक्युलर इनपुटचं नेक्स्ट स्टेट काय आहे तर A अँड B. दॅट मीन्स ए या स्टेट पासून 0 हे इनपुट कुठे जातं तर A या स्टेटला जातं आणि B या स्टेटला जातं. आता A पासून स्टार्ट होणार आहे आणि A लाच नेक्स्ट स्टेट असणार आहे तर आपण तिथे लूप देणार आहोत, दॅट इज 0. And for B, that means we are drawing here A to B having input 0 and the next state for input 1 is B. आता हे A चं हे B ला परत input 1 आहे त्यामुळे आपण इथे कॉमा देऊन लिहिलेलं आहे 0,1. Then B या इनपुट सिम्बॉलचं C 0 हे इनपुट कुठं गेलेलं आहे तर C ला गेलेलं आहे आणि 1 हे इनपुट सिम्बॉल A अँड C. म्हणजे आपण B चं हे इनपुट सिम्बॉल 1 आहे ते C ला गेलेलं आहे म्हणून आपण इथं 0,1 लिहिलेलं आहे. ॲज वेल ॲज कुठे जातं तर ते A ला सुद्धा जातं त्यामुळे आपण B पासून परत अगेन ते कुठं दाखवलेलं आहे A कडे दाखवलेलं आहे. अँड लास्ट स्टेट इज C या स्टेटचं 0 इनपुट सिम्बॉल हे B या स्टेटला जातं आणि C या स्टेटला राहतं इथेच आणि 1 हे सिम्बॉल याच स्टेटला राहतं. त्यामुळे आपण या टाइप मध्ये NFA ड्रॉ केलेलं आहे. याच्यामध्ये असं नाही की तुम्ही या लाईन मध्येच इनपुट सिम्बॉल्स दाखवले पाहिजेत, स्टेट्स दाखवल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल नुसार त्याच्यामध्ये तुम्ही हे स्टेट्स डिनोट करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही तो NFA DFA ड्रॉ करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही A इथं घेतलेला आहे, B इथं घेतलेला आहे आणि C खाली घेतलेला आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये ओके आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे काही ट्रान्झिशन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जे इनपुट सिम्बॉल्स मुवमेंट्स आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित दाखवता आल्या पाहिजेत. Then the next type of examples are given here. So let's see. Design an NFA with summation 0,0 accepts all strings ending with 0,1. म्हणजेच काय तर याच्यामध्ये आपल्याला असा NFA ड्रॉ करायचा आहे की ज्याच्यामध्ये इनपुट सिम्बॉल्स हे असतील 0,
आणि 1 आणि त्याच्यामध्ये फक्त अशाच स्ट्रिंग ऍक्सेप्ट झाल्या पाहिजेत की ज्याच्यामध्ये त्याचं जे काही स्ट्रिंग आहे त्याचं जे एंडिंग आहे ते 0 and 1 असलं पाहिजे. दॅट मीन्स दी 0 1 इट इज सिक्वेन्स ॲट दी एंडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग. आता याच्यामध्ये त्याचं एंडिंग काय असलं पाहिजे तर 0 1. तर आता याच्यामध्ये बघा सिंपल तुम्हाला डायग्राम दिसेल. याच्यामध्ये जे लास्ट स्टेट आपण लास्ट स्टेट पासून जायचं. याच्यामध्ये बघा जी फायनल स्टेट असेल त्याच्याकडे येणारं जे इनपुट सिम्बॉल असेल ते कंपल्सरी काय असलं पाहिजे तर 0 and 1 असलं पाहिजे. ओके, म्हणून याच्यामध्ये आपण 2 स्टेट्स घेतलेले आहेत Q0 and Q1. आता याच्यामध्ये बघा Q0 पासून जे इनपुट सिम्बॉल जातात ते आहे 0 आणि Q1 पासून Q2 कडे जाणारे इनपुट सिम्बॉल आहे 1. त्याच्यामुळे इथं तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाहीये. म्हणजे Q0 पासून जाणारा 1 ही दिसत नाहीये आणि Q1 पासून जे Q2 कडे मूव्ह होणारा 0चा सिम्बॉल आहे हा सुद्धा तुम्हाला कुठे दिसत नाहीये. म्हणजे NFA मध्ये हे एक आहे की याच्यामध्ये तुम्हाला जर एखादा इनपुट सिम्बॉल तिथे शो करायचा नसेल किंवा यूज करायचा नसेल त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी तर याच्यामध्ये यूज नाही केला तरी चालतो. पण DFA मध्ये असं नाहीये. DFA मध्ये तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक स्टेटला प्रत्येक इनपुट सिम्बॉल हा कुठल्या ना कुठल्या तरी स्टेटला मूव्ह होतो हे दाखवावं लागतं. मग याच्यामध्ये बघा आपण Q0 या स्टेटसाठीचा Q1 कडे जाणारा 1 दाखवलेला नाहीये. इथं आहे पण Q1 कडून जे 0 इनपुट जातं ते Q2 ला दाखवलेलं नाहीये किंवा Q2 चा 0 1 हा कुठेही दाखवलेला नाहीये. तर या वेळेस जर तुम्हाला या अशा टाईपच्या डायग्राम्स वरून जर ट्रान्झिशन टेबल काढायचा असेल तर त्याच्यामध्ये जर त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी इनपुट सिम्बॉल कोणतंच शो होत नसेल डायग्राम मध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला नल व्हॅल्यू लिहावी लागते. म्हणजे जे आपण एप्सिलॉन साइन यूज करतो ते साइन यूज करून आपल्याला ती स्टेट नल दाखवावी लागते किंवा ते इनपुट सिम्बॉल नल दाखवावं लागतं. तर आता याच्यामध्ये बघा एंडिंग हे 0 1 ने झालं पाहिजे. याच्यामुळे इथं काय केलेलं आहे तर Q0 to Q1 0 आणि Q1 to Q2 1. त्यामुळे Q2 ही लास्ट स्टेट असल्यामुळे त्याच्याकडे जी काही स्ट्रिंग येणार आहे त्याचं जे एंडिंग असेल ते 0 1 असं असणार आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की फक्त स्ट्रिंगचं एंडिंग हे 0 1 असलं पाहिजे. त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये कोणतीही स्ट्रिंग असू शकते. त्यामुळे इथं फक्त तुम्ही वेगळ्याही स्टेट्स घेऊ शकता की असं नाही की तुम्हाला जे दिसतं ते त्याच टाईपच्या डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करायला हव्यात. मी इथं Q0 मी 3 स्टेट्स घेतलेल्या आहेत. तुम्ही 4 स्टेट्स घेऊ शकता, 5 स्टेट्स घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये त्याचं एंडिंग काय यायला हवं 0 1 यायला हवं. तर आता इथे त्याचं स्टार्टिंग करण्यासाठी याच्यामध्ये मी इथेच लूप घेतलेला आहे Q0 या स्टेटला आणि त्याच्यामध्ये जर Q0 घेतला तरी तो इथेच येणार आहे. 1 ही स्टेट घेतली तरी सुद्धा इथे येणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये बघा मी सपोज स्ट्रिंग घेतली 0 1 0 1 0 0 0 1. ओके, या स्ट्रिंगचं जे एंडिंग आहे ते काय होणार आहे 0 1. म्हणजे बघा पहिल्यांदा काय आहे 0 म्हणजे हा लूप इथेच येणार आहे म्हणजे Q0 स्टेटलाच येणार आहे. मी काय घेतलं याच्यामध्ये अगेन 0 1 घेतलं. बघा 0 घेतल्यानंतर तो Q0 ला येणार आहे, परत 1 घेतलं तरी Q0 ला येणार आहे. अगेन 0 1 0 0 अँड लास्ट वन 0 1. ओके, तर या टाईपच्या आपण स्ट्रिंग्स याच्यामधून क्रिएट करू शकतो. This is the another type of NFA examples. Then the next example, design an NFA with summation 0 1 in which double 1 is followed by 0. ओके, डबल 0 म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर एखादी स्ट्रिंग असेल तर त्याच्यामधून जर डबल 1 असेल तर त्याच्यानंतर लगेच डबल 0 असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रत्येक स्टेटसाठी या डायग्राम मध्ये बघा एकच इनपुट घेतलेले आहेत. मग ते 1 असेल किंवा 0 असेल. देर इज नो नीड टू टेक 2 इनपुट सिम्बॉल्स कंपल्सरी. सो वी हॅव टू टेक हिअर 1 1 विच इज फॉलोड बाय 0 0. म्हणजे जर डबल 1 असेल तर त्याच्यामध्ये लगेच डबल 0 आला पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये जी काही स्ट्रिंग असेल त्याच्यामध्ये 1 1 0 0 या टाईप मध्ये येणार आहे. तर या टाईप मध्ये सुद्धा आपण NFA काय करू शकतो तर ड्रॉ करू शकतो. सो देर आर अनदर डिफरंट examples available on NFA and DFA. So you just solve that example which is I am sharing with you. So this is the main important types of
finite automata, which is DFA and NFA. So you just compare it with each other, that is DFA and NFA, and study it. So we are going to move towards the next point, which is DFA versus NDFA. That is difference between NFA and DFA. Okay. In the following table, you are going to study about the difference between DFA and NDFA. Okay, NDFA is also called as NFA. So the first difference is the transition from a state is to a single particular next state for each input symbols. Hence, it is called deterministic. And in NDFA, the transition from a state can be to multiple next states for each input symbol. Hence, it is called non-deterministic. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जे काही ट्रान्झिशन्स होतात स्टेटमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रत्येक सिंगल स्टेट पासून प्रत्येक इनपुट सिम्बॉलसाठी ही एक पर्टिक्युलर स्टेट ठरलेली आहे, त्यामुळे त्याला डिटर्मिनिस्टिक म्हणतात. आणि NFA मध्ये प्रत्येक इनपुट सिम्बॉल हा प्रत्येक स्टेटसाठी कंपल्सरी नाहीये, किंवा त्याच्यामध्ये जे काही ट्रान्झिशन्स होतात ते आपण मल्टिपल स्टेट्सला देऊ शकतो, आणि नाही दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ओके आहे. That is non-deterministic. Then the next difference between DFA and NDFA is, in DFA, empty string transitions are not seen in DFA. म्हणजे DFA मध्ये एम्प्टी स्ट्रिंग्स दाखवल्या जात नाहीत, सॉरी एम्प्टी स्ट्रिंग ट्रान्झिशन्स आहेत हे याच्यामध्ये शो होत नाहीत. आणि NFA मध्ये इट परमिट्स एम्प्टी स्ट्रिंग ट्रान्झिशन्स, याच्यामध्ये एम्प्टी स्ट्रिंग ट्रान्झिशन्स शो केले जातात. देन इन DFA बॅक ट्रॅकिंग इज अलाउड इन DFA, बट इन NFA बॅक ट्रॅकिंग इज नॉट ऑलवेज पॉसिबल. याच्यामध्ये NFA मध्ये पॉसिबल नाहीये, किंवा मोस्ट ऑफ दी NFA मध्ये बॅक ट्रॅकिंग यूज केलं जात नाही. आता हे बॅक ट्रॅकिंग काय आहे, तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या डायग्राम मध्ये. हा जो DFA आहे याच्यामध्ये बघा, एचं हे जे इनपुट सिम्बॉल आहे 1 ला गेलेलं आहे, आणि बीचं जे हे इनपुट सिम्बॉल आहे ते अगेन ए ला आलेलं आहे. म्हणजे एच्या नेक्स्ट स्टेट कोणती आहे तर बी आहे, बीच्या नेक्स्ट स्टेट सी आहे. पण याच्यामध्ये बी ची बॅक स्टेट कोणती आहे तर ए, आणि सी ची बॅक स्टेट आहे बी. तर आपण DFA मध्ये ए पासून बी कडे जातो, तसंच बी कडून ए मध्ये सुद्धा येऊ शकतो. हे दिसू शकतो तुम्हाला, बी कडून ए कडे हा इनपुट सिम्बॉल आलेला आहे 1, म्हणजे आपण बॅक ट्रॅकिंग करतो इथे. दॅट इज कॉल्ड ॲज बॅक ट्रॅकिंग. पण NFA मध्ये तसं नाहीये. NFA मध्ये बघितलं तर तुम्ही ते चेकआउट करू शकता की याच्यामध्ये प्रत्येक वेळी पॉसिबल होत नाही. ज्या ठिकाणी पॉसिबल आहे तिथे घेऊ शकतो, पण याच्यामध्ये या डायग्राम्स बघू शकता की याच्यामध्ये बॅक ट्रॅकिंगचा ऑप्शनच नाहीये, बिकॉज इट कंटेन्स दी ऑप्शन which 1 is followed by 0. It is compulsory, it shows just like this 1 1 0 0. म्हणजे या डायग्राम्स मध्ये तुम्हाला बॅक ट्रॅकिंग अलाउड नाहीये किंवा पॉसिबल नाहीये. This is the another difference between DFA and NFA. Then next difference between DFA and NFA is, DFA requires more space and NFA requires less space. Then a string is accepted by DFA if it transits to a final state. A string is accepted by NFA if at least one of all possible transitions ends in a final state. म्हणजे याच्यामध्ये जी काही लास्ट स्ट्रिंग ऍक्सेप्ट केली जाते लास्ट स्टेटला किंवा फायनल स्टेटला, ती स्ट्रिंग ऍक्सेप्ट होते. म्हणजे याच्यामध्ये फायनल स्टेट पर्यंत ट्रान्झिशन शो करणं गरजेचं असतं. आणि NFA मध्ये काय आहे तर याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 पॉसिबल ट्रान्झिशन्स हे फायनल स्टेट पर्यंत गेलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 ट्रान्झिशन फायनल स्टेटला जाईल ते याच्यामध्ये काय केलं जातं तर ऍक्सेप्ट केलं जातं इन NFA.
So these are the points that is related to the DFA and NFA. Then in the next lecture, we are going to study about the equivalence of two finite automata. That means by comparing the two automata diagrams, we are finding that automata are equivalent or not. So there is any problem related to the point NFA and the difference between DFA and NFA. So you contact me. Okay. Thank you.